शहराच्या प्रथम नागरिक आदरणीय महापौर श्री स्वामी मॅडम, श्री स्वामी साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले श्री निलंगेकर आणि आमचे सर्व सहकारी. आपल्या सर्वांना माहिती आहे की तथागत भगवान गौतम बुद्धाने जो आपल्याला धम्म दिलेला आहे तो शांतीचा आणि विज्ञाननिष्ठ असा धम्म आहे, जो नेहमी शांतीच्या मार्गावर चालतो, जो नेहमी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवतो आणि सर्वांना समतेचा संदेश देतो. आज बौद्ध पौर्णिमेनिमित्त आपण सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे की तथागतांनी जो आपल्याला मार्ग दिलेला आहे त्याच्यावर आपण सर्वांनी प्रामाणिकपणे चालून सर्व समाजामध्ये शांतता राहील यासाठी प्रयत्न करायचा आहे. मी आपणा सर्वांना बौद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमाने या ठिकाणी तर संयोजकांनी या ठिकाणी आम्हाला बोलवून आपल्या सर्वांच्या आनंदात सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. जय हिंद. या कार्यक्रमासाठी मदत करणारे सर्वजण इथं आहेत, फोटो आहेत, ते सगळे मला मदत करणारे आहेत आणि ज्ञात अज्ञात भरपूर लोकांनी मदत केले, त्यांचा आभारी आहे. मी आता एकही क्षण न घेता काही कलाकारांमध्ये त्यांनी आपलं काम सुरू करावं आणि आणि नगरपालिकेतर्फे तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करते. ऐकायचं का परत गाण्याची संपूर्ण कार्यक्रम ऐकायचे का? काय बात आहे. इथं बौद्ध कोण कोण आहे? हात वर करा. सगळेच आहेत ना? बौद्ध कोण कोण नाही? हुशार आहेत यार लोक सगळे. त्याचं कारण काय? त्याचं कारण काय? बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली म्हणजे नेमकं काय केलं? नेमकं काय केलं? हा कवी वामन दादा कर्डक म्हणतात, वामन समान वामन परी सारे धर्मांतरित व्हा. वामन समान सारे धर्मांतरित व्हा, कारण राष्ट्राचे हित आहे धर्मांतरामध्ये. आपण सगळे बौद्ध धर्मात आलो या अनुषंगाने सांगावं असं वाटतं की ज्या अनिष्ट रूढीच्या आपण धर्मामध्ये आधी होतो, हिंदू धर्मामध्ये होतो, 1956 आपण त्या जखडबंधातून मुक्त झालो. एक विचार केला तर काही अंश आमच्या लक्षात येतं